रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पण रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। ट्रॅफिकचं कारण देत आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं कळतंय। आंदोलनात अडथळा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आता रोहित पवारांनी केलाय। परवानगी दिली नाही तरी आंदोलन होणारच असं म्हणत रोहित पवार आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय। पंढरपुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार। पंढरपुरातील अन्नदात्यासाठीच्या आंदोलनाला अवघे 36 तास उरले असताना ट्रॅफिकचं कारण देऊन प्रशासनाला परवानगी नाकारली आहे। आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून हा निव्वळ भेकडपणा आहे। पंढरीचा वारकरी असलेल्या शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असून या आंदोलनास्थळी कुणाचीही कोणतीही वाहनं येणार नाहीत आणि शांततापूर्ण मार्गाने होणारे हे अन्नत्याग आंदोलन असेल। कायदा व सुव्यवस्थेचा आणि ट्रॅफिकचाही प्रश्न उद्भवत नाही, पण आता थांबणार नाही। परवानगी दिली तरी आणि